नमस्कार मित्रांनो, निवडणुकीपूर्वी 40 मोठे निर्णयांची घोषणा केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। कोणासाठी हे निर्णय लागू असणार आहेत, कोणाला याचा फायदा होणार आहे, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून जे निर्णय घेतले जाणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पहिला निर्णय आहे गरीब परिवारासाठी मोदीची गॅरंटी 5 वर्ष मिळणार मोफत रेशन। त्यानंतर दुसरा निर्णय आहे गरीब परिवारासाठी सर्वांना घर, शुद्ध पाणी आणि पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे वीज बिल होणार शून्य। त्यानंतर पुढचा निर्णय आहे गरीब परिवारासाठी आयुष्मान भारत जन औषधी केंद्र और आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मिळणार निःशुल्क आरोग्य सेवा। त्यानंतर पुढचा निर्णय आहे झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाची घरे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे सुशासनाची समान नागरी कायदा लागू केला जाणार, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर वन नेशन वन इलेक्शन लागू केला जाणार, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी गुरांच्या पाय आणि तोंडाचे रोग म्हणजे FMD प्रतिबंध करणार। त्यानंतर पुढचा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी मित्रांनो शेतकऱ्यांना आर्थिक मदतींचा लाभ मिळत राहील, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील, किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी दुग्ध सहकारी संस्थाचा करणार विस्तार। त्यानंतर पुढचा निर्णय आहे मध्यमवर्गीय परिवारासाठी शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण। त्यानंतर पुढचा निर्णय आहे सर्वांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न होणार साकार, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगल्या आरोग्याची सुविधा, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे। विश्वकर्मा परिवारासाठी टपाल घर निर्यात केंद्राच्या माध्यमातून PM विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून समुदायाला बनवू अधिक सक्षम। त्यानंतर पुढचा निर्णय आहे छोट्या उद्योगासाठी आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती इत्यादीपासून संरक्षणासाठी स्वस्त विमा सेवा उपलब्ध केली जाणार। त्यानंतर पुढचा निर्णय आहे MSMEच्या विकासासाठी मिळणार डिजिटल क्रेडिट आणि स्वस्त विमा सुविधांचा लाभ। त्यानंतर पुढचा निर्णय आहे लघु उद्योगासाठी GST पोर्टलचे होणार सुलभीकरण। त्यानंतर पुढचा निर्णय आहे नारी शक्तीसाठी 3 कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती दीदी, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आले। त्यानंतर नारी शक्तीसाठी पुढचा निर्णय आहे बचत गटांना यांना कौशल्य प्रशिक्षण देईल आणि उत्पादने बाजारात पोहोचवेल, असा सुद्धा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। नारी शक्तीसाठी नारी शक्ती वंदन अधिनियम पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। समृद्ध भारतासाठी हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देणार। त्यानंतर पुढचा निर्णय आहे समृद्ध भारतासाठीचा भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा निर्णय आहे समृद्ध भारतासाठी 2047 पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणार, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आले। रोजगारासाठी रोजगार निर्मितीसाठी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर सुरू करणार, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले। आरोग्य, रोजगार व शिक्षणासाठी जो निर्णय घेण्यात येणार आहे आरोग्य संस्था अपग्रेड केल्या जातील आणि उच्च शैक्षणिक संस्थेचा या ठिकाणी भर सुद्धा केला जाणार आहे। रोजगार आणि शिक्षणासाठी पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शकता, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले। पर्यावरण अनुकूल भारतासाठी वन क्षेत्रामध्ये मानव वन्यजीव संघर्षांना संवेदनशील पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्नशील करणार, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले। त्यानंतर भारतीय नद्यांचे संरक्षण आणि कायापालट करण्याच्या कामांना प्रोत्साहन देऊ, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आले। पुढचा निर्णय आहे विश्वबंधू आणि सुरक्षित भारतासाठी भारतीय जागतिक भागीदारी आणि सुरक्षा मजबूत करणार, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले। त्यानंतर पुढचा निर्णय आहे मित्रांनो लवकरच भारतीय न्याय संहिता लागू करणार, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आले। त्यानंतर वारशांच्या विकासासाठी जो निर्णय घेतले जाणार आहेत सांस्कृतिक स्थळांचा विकास आणि भारतीय सभ्यतेला केले जाईल संरक्षित, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले। त्यानंतर पुढचा निर्णय आहे तरुणासाठी भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्व्हिस आणि स्टार्टअप्सचे हब, असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आले। तरुणासाठी पुढचा जो निर्णय असणार आहे भारत 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद भूषवणार, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे।
तरुणासाठी पुढचा जो निर्णय आहे, मुद्रा कर्ज 20 लाखापर्यंत वाढवला जाणार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आले. त्यानंतर पुढचा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण निशुल्क सेवा. त्यानंतर पुढचा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा पोस्टल आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार सोशल सिक्युरिटी स्कीमचा लाभ असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आले. त्यानंतर पुढचा निर्णय आहे सर्व क्षेत्राच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आले. सर्व क्षेत्राच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार, दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार, आयलंड पर्यटनाला मिळणार प्रोत्साहन असा सुद्धा उल्लेख या निर्णयामध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, हे केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आले. सर्व क्षेत्रांच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारताच्या दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार असा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. श्रमिकांसाठी जो निर्णय घेण्यात आला आहे, ई श्रम अंतर्गत नोंदणी करत सर्व श्रमिकांना मिळणार व्यापक लाभ असे हे महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मोदी सरकारच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. निवडणुकीनंतर निवडणुकीपूर्वी हे 40 मोठे निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे. मित्रांनो, यानंतर आपण काँग्रेसच्या माध्यमातून जो निर्णय घेतले जाणार आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.